रस्त्यांची मोठी दुरावस्था असताना टोल वसूल केला जात असून साताऱ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जाणार आहे। कराडजवळच्या तासवडे टोल नाक्याजवळून इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। पुणे बेंगलोर महामार्गावरती खड्ड्यांचं मोठं साम्राज्य उभं राहिल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। पावसाची जरी कारणं देत असली तरी ह्या वाहन चालकांची दैना मात्र मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। आपण पाहतोय की ह्या तासवडे टोल नाक्याच्या बरोबर दरवाज्यातच ह्या केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळतंय। जर इथली ही परिस्थिती असेल तर या महामार्गावरची ह्यांच्या डोळ्याच्या पाठीमागे असलेले जे काही खड्डे आहेत, रस्ते आहेत ते दिसत नसतील का, असा प्रश्न या प्रशासकीय यंत्रणेला विचारावा असं वाटतो। आणि याच कारणातून आता काँग्रेसच्या वतीनं या पुणे बेंगलोर महामार्गावरती प्रत्येक टोल नाक्यावरती आंदोलन केलं जातंय। जर का रस्ते व्यवस्थित नसतील तर टोल का द्यायचा, असा प्रश्न आता वाहन चालक विचारताना पाहायला मिळत आहेत। अतिशय दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागणार आहे। आणि या संदर्भामध्ये आपण काही चालकांशी बोलणार आहोत की त्यांची काय दैना आहे। सध्या वाहन चालक अतिशय कशा पद्धतीने तुम्ही आता प्रवास करताय, कुठून आलात? बर, रस्त्याची अवस्था फार बिकट आहे। बर, रस्त्याला मोठमोठे खड्डे आहेत। हा, गाडी चालवताना खूप अडचणी येतात। बर, तुम्ही काय सांगाल? कासेगावला आम्ही आलोय, रस्ता पूर्ण खराब आहे। ते काम असल्यामुळे त्या रस्त्यात खड्डे आहेत, त्यामुळे गाडी चालवताना कसं 30-40 स्पीड मधून चालवावं लागतं। बर, आता सगळं पूर्ण गाडी आता मागून सगळी घाण झाली आहे। आजूबाजू गाडी आता पुरं वाहन चालक तुम्ही काय सांगाल? टोल तर घ्यायलाच नाही पाहिजे, कारण काय माहितीये का, सगळे रस्ते खराब आहेत आणि पैसे कशाला द्यायचे? बर, पैसे घ्यायला नाही पाहिजे, टोल माफ केलं पाहिजे। आता तुम्ही जो प्रवास करताय त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रवास तुम्हाला त्रास करताय म्हणजे असे एवढे डबरे झाले की गाडी आदळते। नवीन शोरूम गाडी घेतल्या, 4 दिवसाला काम निघतंय। काय करायचं लोकांनी, सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं? अतिशय वाईट अवस्था अशी एकंदरीत इथले वाहन चालक सांगतायत। स्वतः अनुभव घेतलेले वाहन चालकाबरोबर प्रवासी सांगतायत की दयनीय अवस्था आहे या महामार्गावरची। एकंदरीतच आता प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरल्याशिवाय पर्याय नाही। यामुळेच आता काँग्रेस रस्त्यावर उतरलेला आहे आणि आता या आंदोलनातून तरी ह्यांची भूमिका बदलते का, असा प्रश्न आता विचारला जातोय। राहुल तपासे, एबीपी माझा, पुणे बेंगलोर महामार्ग, तासवडे टोल नाका, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।